श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपल्या या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू करत आहोत. मारुतीरायाच्या पराक्रमाची, मारुतीरायाच्या दुर्मिळ कथांची. आपण मारुतीरायाबद्दल रोज ऐकतो. मारुतीरायाने सीतेचा शोध लावला, मारुतीरायांनी द्रोणागिरी पर्वत एका हातात धरून आणला, मारुतीरायांनी लंका जाळली. असे अनेक पराक्रम मारुतीरायाचे आपण ऐकतो. पण मारुतीरायाच्या आईचे म्हणजे अंजनी मातेचे पराक्रम आपण खूप कमी ऐकलेले आहेत. तर त्या संदर्भात आजची ही कथा आहे. जेव्हा रावणाचा वध झाला आणि प्रभू श्रीराम अयोध्येला परत निघाले, तेव्हा वाटेत ऋषिमुख पर्वतावर काही काळ विश्रांतीसाठी ते थांबले होते. या पर्वतावर मारुतीरायांनी विनंती केली की देवा, तुम्ही माझ्या आईला म्हणजे अंजनी मातेला दर्शन द्यावं. आणि म्हणून सीता माता, लक्ष्मण भैया आणि प्रभू श्रीराम अंजनी मातेला भेटायला गेले. फक्त मारुतीरायांनी एक विनंती केली, देवा, तुम्ही माझ्या मातेसमोर माझी कुठल्याही पद्धतीची स्तुती करू नका. आणि देवाने ते मान्यही केलं आणि ते अंजनी मातेला भेटायला गेले. अंजनी माता तपश्चर्या करत बसली होती. परंतु जसं प्रभू श्रीराम आले असे चाहूल लागताच अंजनी मातेने दर्शन घेतलेलं आहे आणि प्रभू श्रीरामाने सुद्धा अंजनी मातेला नमन केलेलं आहे. रावण वधाचे आणि युद्धसमयी झालेलं संपूर्ण घटनाक्रम अंजनी मातेला प्रभू रामाकडून सांगण्यात आलेला आहे. बोलण्याच्या ओघात मारुतीरायांनी सांगितलेल्या गोष्टीचं विस्मरण देवाला होऊन गेलं आणि अंजनी मातेसमोर नकळत मारुतीरायाची स्तुती केली. कोणत्या मातेला आपल्या पुत्राची स्तुती ऐकून आनंद होणार नाही असं प्रत्येकाला वाटेल. तर बाबांनो, ती फक्त एकमेव अंजनी माता आहे जी आपल्या पुत्राची स्तुती ऐकून तिला खूप राग आला. ती क्रोधायमान झाली आणि प्रभू श्रीरामासमोर मारुतीरायाला आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचे वर्णन अंजनी गीत नावाच्या काव्यामध्ये समर्थ रामदास स्वामी करतात. हा का माझ्या उदरी आला, गर्भी होणे का नाही गळाला, आपण असता कष्टविला स्वामी का राम, माझी ये दुग्धाची हे प्रौढी, कळीकाळाची नरडी मुरडी, रावणाधिक बापुडी गुंगुरडी काय, क्षणामध्ये रावण वधुनी, जरी का आणिता राघव पत्नी, तरी पुत्राचा माझे मनी उल्हास होता. अंजनी माता प्रभू श्रीरामाला बोलते, देवा, थांबा, तुम्ही त्या मारुतीचं माझ्या समोर नाव पण घेऊ नका. तो जर माझा खरा पुत्र राहिला असता तर त्यांनी रावणाला मारण्यासाठी तुमचा वापरच केला नसता. नवे सीता मातेला तू एकटा घेऊन आला असता. त्या गोष्टीचा माझ्या मनामध्ये खूप राग आहे. तुम्ही काहीच बोलू नका. आणि मारुतीरायाला म्हणते, अरे मारुती, तू का म्हणून माझ्या उदराला आलास? तू गर्भातच असताना का गळाला नाहीस, का मेला नाहीस? स्वतः एवढा शूर असताना तू भगवान श्रीरामाला रावणाचं वध करण्याचे कष्ट का दिलेस? मला सगळ्या प्रश्नाची तू उत्तर दे. माझ्या दुधामध्ये किती ताकद आहे हे तुला पाहायचं आहे का? तेवढ्यातच अंजनी मातेने गर्जना करून आपल्या स्तनातील दुधाची धार समोर असणाऱ्या पर्वतावर टाकली. तर बाबांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, समोर असणाऱ्या पर्वताचे तुकडे तुकडे झाले. ती समोरची शिळा भिंत फेदून ती धार संपूर्ण त्रिखंडामध्ये पसरली गेली. हे तर काहीच नाही.
अंजनी मातेने त्याच्यानंतर आपल्या डोक्याची वेणी सोडली आणि वेणी अशी फेकली, तर ती वेणी संपूर्ण लंकेला वेढा घालून अंजनी मातेने ती वेणीने लंका उचलून श्रीरामाला दाखवली. हा आहे अंजनी मातेचा पराक्रम. आणि मारुतीरायाला म्हणते, अरे हे दूध पिलेला तू पुत्र आहे माझा, मग तू प्रभू श्रीरामाला एवढं त्रासच का दिलंस? तू का म्हणून सीता मातेला एकटा सोडून आणला नाहीस? आणि तू का म्हणून रावणाचा वध तू एकट्याने केला नाहीस? सांग बरं. असं म्हणून प्रभू श्रीरामासमोरच मारुतीरायाची खरडपट्टी अंजनी मातेने केलेली आहे बाबांनो. अंजनी मातेचा राग लक्षात घेऊन सीता माता अंजनी मातेला बोलायला लागली, माते, याच्यामध्ये मारुतीरायाची कुठलीच कसर नाही, कुठलीही चूक नाही. मी स्वतः मारुतीरायाला सांगितलं होतं, जोपर्यंत प्रभू श्रीराम स्वतः लंकेमध्ये येऊन रावणाचा वध करणार नाहीत, तोपर्यंत मी तुमच्यासोबत परत येणार नाही, अशी अट मी मारुतीरायाला घातल्यामुळेच मारुतीरायाचा नाईलाज झाला. असं सांगितल्यामुळे अंजनी माता मारुतीरायाला गळ्याशी लावून त्याला आशीर्वाद देती झाली. तुम्हाला नक्कीच कळालं असेल, मारुतीरायाच्या कितीतरी पटीने बलवान, कितीतरी पटीने ताकद, कितीतरी पटीने पराक्रमी अंजनी माता होती, ते ह्या दृष्टांतातून आपल्याला समजून येत आहे. अंजनी मातेच्या पराक्रमाची कथा इथेच संपली. आणि हो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा दुर्मिळ कथा आपल्यापासून मिस होणार नाहीत. आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.